आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। शरद पवार हे बारामती पोटनिवडणुकीत मतदान करणार नाहीत। शरद पवार हे उपचारासाठी ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल झालेत। प्रकृतीच्या कारणास्तव बारामतीला येणं अशक्य असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय। सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचं मात्र शरद पवारांनी आवाहन केलेलं आहे। शरद पवार हे उपचारासाठी ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल झालेले आहेत। 1967 नंतर पहिल्यांदाच शरद पवार हे मतदानापासून वंचित राहिलेले आहेत। प्रकृतीमुळे बारामतीला येणं अशक्य आहे, मात्र बारामतीकरांनी सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचं आवाहन शरद पवारांनी केलंय। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आज प्रचाराच्या सांगता सभेत आपल्याला खुद्द शरद पवारांचा फोन आला होता आणि सुनेत्रा पवारांना आपला पूर्ण पाठिंबा आहे, आपला पक्ष पूर्ण भक्कमपणे सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभा असल्याचा शब्द दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सांगता सभेत सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर लगोलग ही बातमी येते की ब्रिज कँडीमध्ये शरद पवारांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे। रुटीन चेकअप असलं तरी सुद्धा प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना बारामतीला येणं शक्य नाही आहे। त्यामुळे जवळपास 1967 नंतर पहिल्यांदाच शरद पवार हे मतदानापासून वंचित राहणार आहेत। पोटनिवडणुकीसाठी बारामती इथं येऊन आतापर्यंत प्रघातानुसार मतदान करण्याचं ठरवलं होतं असं पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। दुर्दैवानं माझी प्रकृती बिघडल्यानं मला मतदान करता येणं शक्य नसल्याचं शरद पवार म्हणतात।